अक्षय बोबडे, माईट म्यूट करा. महत्त्वाची बाब आहे की पुन्हा एकदा लक्षात घ्या, तुमचे माईक आणि कॅमेराच म्यूट याच्यासाठी पाहिजे की त्यामुळे डिस्टर्बन्स येतात सिस्टीममध्ये. जेव्हा मी तुम्हाला कॉल करत असेल त्यावेळेस तुम्ही इंटरॅक्टिव्ह होऊ शकता, तुम्ही बोलू, इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन आपल्यात होऊ शकतं, तुम्ही बोलू शकता. पण लिसन की ह्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. काल आपण सर्व्हिस मार्केटिंगचा जो ट्रायंगल आहे, म्हणजे सेवा विपणन त्रिशंकू ज्याला म्हटलं जातं, हा आपण पाहिला होता. पुन्हा एकदा आपण थोडंसं रिवाईज करू आणि समोर येऊ इंटरनल मार्केटिंगकडे. प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगलचा जेव्हा आपण विचार करतो तर किती बाबी आहेत? 3 बाबी राहतात: कंपनी, कस्टमर आणि एम्प्लॉई. म्हणजे जी कंपनी सर्व्हिस प्रोवाईड करत असेल, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर जो असेल, की कंपनी जी आहे जी एखादी सर्व्हिस देत असेल, एखादा मेडिकल हॉस्पिटल असेल म्हणजे ती इन्स्टिट्यूट. दुसरा, ती सेवा घेणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक. आणि तिसरं, ती प्रत्यक्ष सेवा देणारी व्यक्ती म्हणजे तुमचा संस्थेचा एम्प्लॉई. ह्या 3 गोष्टींमध्ये प्रामुख्याने हा सर्व्हिस ट्रायंगल आपल्याला विभाजित केला जातो. म्हणजे 3 प्रमुख कॉम्पोनंट्स आहेत, 3 प्रमुख घटक आहेत की ज्यावर सर्व्हिस मार्केटिंग ट्रायंगल अवलंबून आहे. पहिली बाब लक्षात घ्या की सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे, ही इंडस्ट्री एवढ्या चांगल्या पद्धतीनं समोर येते आहे. मोर दॅन 55% सर्व्हिस सेक्टरमध्ये आपला GDPमध्ये सर्व्हिस सेक्टरचा वाटा आहे. हेच वर्ष फक्त पेंडाईकचं असं आहे की ते मागं पडलेलं आहे. म्हणजे GDPमध्ये सर्वाधिक वाटा म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर असो की तुमचा ॲग्रिकल्चर सेक्टर असो, या दोन्हीपेक्षा सर्व्हिस सेक्टरचा वाटा किती आहे? 55%. म्हणजे 3मध्ये सर्वात अधिक वाटा असणारा GDPमध्ये सर्व्हिस सेक्टर आहे. आणि म्हणून प्रामुख्याने आणि दिवसेंदिवस सर्व्हिस इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ होत आहे, वाढ होत आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला लागतं. म्हणजे जर आपण विचार केला की घरातून बाहेर पाय ठेवल्याबरोबर मला एखाद्या सर्व्हिसची गरज लागते. इवन घरात सुद्धा तर इलेक्ट्रिसिटी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. म्हणजे आपल्याला इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे प्रोव्हायडर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला लागतं. म्हणजे जीवनात अशी बाब नाही की जिथं आपल्याला एखादी सेवा विकत घ्यावी लागत नाही. मग हा सेवा क्षेत्राचा जेव्हा विचार केला जातो, हा सेवा क्षेत्र जेव्हा आता मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला जातो, तर मग सर्व्हिस मार्केटिंग हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट. म्हणजे मार्केटिंग काय की जे तुमच्यापर्यंत आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची विक्री करणं. म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही ग्रामीण भागातील काही व्यक्ती असेल तर मी एक नेहमी उदाहरण देत असतो की व्हॉट टाईप ऑफ द सर्व्हिसेस यू गोइंग टू प्रोव्हाइड. तुम्ही कशा पद्धतीची सर्व्हिस प्रोव्हाइड केली जातं. शेतकऱ्यांची मुलं त्यांची संबंधित आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आता सर्व शेती जी आहे ती यांत्रिकीकरणावर आलेली आहे. ओके, मग यांत्रिकीकरण असताना कोणत्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करू शकतो? आता कोणाच्याही घरी नांगरटी करायची असेल, पेरणी करायची असेल, फवारणी करायची असेल तर परंपरागत जी पद्धत आहे म्हणजे बैलजोडी असेल, नांगर असेल, तर ह्या गोष्टी नाही आहेत. आज सर्वीकडे ट्रॅक्टरचा यूज होत आहे. माझ्या गावात तरी होतो. म्हणजे मॅक्झिमम गोष्ट इवन तुमचं डवरणीपासून सुद्धा पॅटर्नच असे चेंज झालेले आहेत की जे पॅटर्न आहेत की ज्यामध्ये आपण यंत्रांचा उपयोग करू शकतो. मग आता माझ्या ठिकाणी असणारा एक रोकडे नावाचं कुटुंब आहे. यांनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं ठरवलं की आपण नांगरटी आणि पेरणी ह्या 2 कोर सर्व्हिसेस त्यांनी सुरू केल्या. 2 ट्रॅक्टर स्वतःचे घेतले. किती ट्रॅक्टर घेतले? 2 ट्रॅक्टर. सर्व्हिस कशी असली पाहिजे याचं उदाहरण मी तुम्हाला सिंपल देतो. काय आहेत सर्व्हिसेस? म्हणजे त्याच्याकडं जर आपण नांगरटीसाठी दिलं असेल तर 100% सांगतो की त्या वेळेतच ते पूर्ण होईल आणि कुठेही ट्रॅक्टर मधात बंद पडणार नाही. मग यांनी काय केलेलं आहे की हा विश्वास निर्माण केलेला आहे. कोणामध्ये? लोकांमध्ये. कशा पद्धतीचा? कस्टमरमध्ये. की नाही याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला काय होतं की योग्य वेळेत योग्य ठिकाणी सर्व न काही चुकता पूर्ण होऊ शकतं. म्हणजे त्याची सिस्टीम इतकी छान आहे की ते दोघंजण मालक आणि एक ड्रायव्हर काम करतात. तुमचा मालक जेव्हा जेवायला घरी येत असेल
त्याच्यासाठी व्हेकल आहे, टू व्हीलर आहे, तो घरी येईल, जेवण करून वापस येईल, तोपर्यंत जो ड्रायव्हर जो आहे तो त्या ट्रॅक्टरनं नांगरटी करेल. आणि जेव्हा ड्रायव्हर मालक वापस येईल त्यावेळेस त्याला रिप्लेस ड्रायव्हर करेल. ड्रायव्हर घरी जेवायला जाईल, गाडी मालकाचीच घेऊन जाईल, पुन्हा वापस येईल. म्हणजे ही जी गोष्ट आहे, आणि इवन त्याच्याकडे सर्व टूल्स म्हणजे जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, मायन्यूट गोष्टी असतात, मी मायन्यूट ऑब्झर्व केलं की त्याच्याकडे प्रामुख्याने नांगरटीत करत असताना जे नट्स असतात ते तुटण्याचं प्रमाण अधिक असतं, आणि त्याच्याकडे त्याच्या अगेन्स्ट नट असतात शिल्लक. काय तुटू शकतं ही प्रत्येक गोष्ट म्हणजे विदिन अ 5 or 10 मिनिट्स तो रिप्लेस करतो आणि त्याच्या कामाला सुरुवात करतो. म्हणजे हा जो विश्वास आहे, हा विश्वास त्यांनी त्याच्या ठिकाणी असणारा ड्रायव्हरसुद्धा, 2 ड्रायव्हर आहेत त्याच्याकडे, ते सुद्धा त्याच पद्धतीनं ट्रेन केलेलं आहे की मालक नसताना ते सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतात. म्हणजे एक तो सर्व्हिस प्रोव्हायडर करणारा, दुसरा कस्टमरला विश्वास देणारा, आणि तिसरा जो एम्प्लॉई आहे तो प्रत्यक्ष सेवा देणारा आहे. तीनही छोट्याशा या युनिटमध्ये सक्सेस होतात, आणि आज तो आपण विचारही करू शकत नाही एवढी कमाई तो करतो. दॅट मीन्स दिस इज द बेसिक टर्म. म्हणजे ही छोटं उदाहरण तुम्हाला तुमच्याजवळचं दिलं. या उलट जेव्हा आपण 5 स्टार हॉटेलला जातो, की जसं मी तुम्हाला म्हटलं की काल 5 स्टार हॉटेलचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. जेव्हा मी गुगलमध्ये सर्च करत होतो तर हॉटेल इंडस्ट्रीचा जो ग्रुप आहे त्यामध्ये त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं की काय आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, काय सर्व्हिस प्रोव्हायडिंग, कशा पद्धतीनं सेवा प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. म्हणजे सरळ सरळ पहिला पार्ट येतो. म्हणजे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आहेत की फर्स्ट वन इज द कंपनी, म्हणजे जो सर्व्हिस प्रोव्हायडर असणार ती, दुसरा जो आहे तो कस्टमर ग्राहक, आणि तिसरा जो आहे एम्प्लॉई जो प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा देतो. ह्या तिन्हीचं इतकं तिन्हींमध्ये प्रामुख्याने मार्केटिंगचं चक्र जे आहे ते सुरू असतं. मग आता लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं, लोकांमध्ये तुमच्याकडे काय आहे हे सांगणं, लोकांना प्रॉमिसेस देणं, विश्वास देणं आणि त्यासंबंधीची जाहिराती करणं हा पहिला पार्ट ठरतो. कशामधला? एक्सटर्नल मार्केटिंगमधला. आणि एक्सटर्नल मार्केटिंग कोणामध्ये असतं? एक्सटर्नल मार्केटिंग ही राहतं तुमचा सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी इंडस्ट्री, उद्योग म्हणजे आणि तुमचा कस्टमर. यामध्ये जी मार्केटिंग राहतं त्याला एक्सटर्नल बहिर्गत विपणन असं म्हटलं जातं, ज्या माध्यमातून मॅक्झिमम ग्राहकांपर्यंत तुमच्याकडे काय आहे हे पोचवलं जातं. तुम्हाही त्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला जातो, आणि ज्या काही त्यांच्या पूर्वअटी असतील त्यासुद्धा त्या ठिकाणी पुरवल्या जातात. आणि अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं विश्वासदर्शक वातावरण ग्राहक आणि कंपनीमध्ये निर्माण केलं जातं. म्हणजे ह्या हॉटेल इंडस्ट्रीचा जेव्हा ग्रुप मी पाहिला तर त्यांच्या ज्या ॲड पाहिल्या, त्यांनी जे ब्राउचर्स केले लोकांपर्यंत पोहोचण्याचे, इतके सुंदर होते की त्याच्या रूम्समध्ये बसल्यानंतर काय बाहेरचं आउटलुक असेल, म्हणजे तो जेव्हा एखादी रूम बुक करत असेल त्यानंतर तो त्या रूममध्ये आला कस्टमर, तर बाहेरचं आउटलुक काय असेल हे त्या ठिकाणी दिलं होतं. दुसरं दिलं होतं की तुम्ही त्या ठिकाणाहून वापस आता, तुम्ही दिवसभरामध्ये वर्क केलेलं आहे किंवा तुम्ही बाहेर गेलेला आहे आणि बाहेर काम करून तुम्ही वापस आलेले आहात, म्हणजे तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही परत आलेला आहे. तुम्ही काय असतं की बाहेरून थकलेला माणूस वापस आल्यानंतर त्याला एक तर छोटंसं चहा लागतो, कॉफी लागतं, किंवा थोडेसे मोठे लोक आहेत तर फ्रूट्स लागतात. म्हणजे थकवा दूर करण्यासाठीची यंत्रणा त्याला लागतं. त्यांनी त्याच्या ब्राउचरमध्ये दिलेले आहे की त्यांनी छान अशी एक प्लेट तयार केलेली आहे, आणि ज्यात फ्रूटच्या, फळांच्या चिप्स, थोडे छोटे, काही केळंचे चिप्स, काही त्या ठिकाणी ॲपलच्या चिप्स, काही अजून काही चिप्स, म्हणजे अशा स्वरूपाची डिझाईन केलेली प्लेट त्याच्या ब्राउचरमध्ये आहे. म्हणजे त्यांनी हा विश्वास निर्माण केला की तुम्ही आमच्याकडे याल तर या पद्धतीनं तुम्हाला सेवा पुरवल्या जातील. आमच्याकडे जो स्टाफ आहे तो सुद्धा ट्रेन आहे, म्हणजे त्यांच्या स्टाफला ट्रेनिंग दिलं जातं हाऊ टू बिहेव विथ द कस्टमर. म्हणजे हा झाला एक्सटर्नलचा भाग. एक्सटर्नलमध्ये काय केलं की त्यांनी ब्राउचरमधून प्रत्येक गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवली. आमच्याकडे चांगला स्टाफ आहे,
मोटिवेट असणारा स्टाफ आहे, चांगला ओबिडियंट असणारा स्टाफ आहे, आमच्याकडे ह्या रूम्सच्या फॅसिलिटीज आहेत, आमच्याकडे या पद्धतीच्या सेवा पुरवल्या जातात. म्हणजे एक प्रकारचा विश्वास जो आहे तो कोणामध्ये निर्माण केला गेला, कस्टमरमध्ये निर्माण करण्याचं काम एक्सटर्नल मार्केटिंग करतं. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर एक्सटर्नल मार्केटिंग, कंपनी आणि कोण, कंपनी आणि ग्राहक. कोण असतं त्याचे फॅक्टर, कंपनी आणि ग्राहक. दुसरा जो फॅक्टर आज आपण पाहणार आहे तो फॅक्टर आहे तुमचा इंटरनल मार्केटिंग. आता इंटरनल मार्केटिंग इतका महत्त्वाचा पार्ट असतो की जो आपण प्रामुख्याने विचारात घेत नाही बरेचदा. की काय गोष्ट असते की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक म्हणून काम करता तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्राहकाशी तुमचा संबंध येणारच नाही, जवळजवळ येणार नाही. फारच कमी ठिकाणी तुमच्या ग्राहकांशी संबंध येतात. तुम्हाला तुमचे कामं संपूर्णतः कोणाकडून करून घ्यावं लागतात, तुमच्या कर्मचारी वर्गांकडून. आणि अशा वेळेस कामं करून घेताना सर्वात महत्त्वाची जी बाब असतात की हे जी कर्मचारी असतात, मी तर नेहमी म्हणतो की लोकांकडून काम करून घेणे सर्वात मोठी गोष्ट आहे. काम स्वतः करणं हे सहज आहे, मला जे पटतं ते मी करेल, आवडीनं करेल, चांगल्या पद्धतीनं करेल. पण माझ्या लोकांकडून काम करून घेणं ही मोठी जबाबदारी असते. लोकांकडून काम करून घेणं ही फार मोठी जबाबदारी असते. आणि लोकांचा आणि प्रत्यक्ष आपल्या ग्राहकांचा, म्हणजे आपले कर्मचारी आणि ग्राहक या दोघांमध्ये समन्वय कधी निर्माण होईल, ज्यावेळेस माझे लोक त्या पद्धतीनं काम करतील, माझे लोक त्या ॲटिट्यूडनं काम करतील, त्या वर्क कल्चरनं काम करतील. आणि हे वर्क कल्चर बिल्ड करण्याचं काम इंटरनल मार्केटिंग करतं. म्हणजे तुमची संस्था ही तुमची आहे असं समजण्याचं काम. जसं आम्ही नेहमी म्हणतो की शिवाजीत लागलो आम्ही, आमचं भाग्य आहे आणि मग आम्ही शिवाजीला जे पाहिजे ते प्रोव्हाइड करण्याचं काम करू. म्हणजे एक भावना असते की काही ठिकाणी एखाद्या संस्थेत काम करत असताना त्या संस्थेची असणारी पूर्व जी बाब असते की ही संस्था कशी उभी राहिली. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ही संस्था उभी केली आणि उभी करत असताना या संस्थेतलं असणारं योगदान भाऊसाहेबांचं जेवढं आहे, त्यांचं जेवढं कर्तृत्व आहे, तेवढंच योगदान प्रामुख्याने इथं असणाऱ्या ग्रामीण समाजाचं आहे, ग्रामीण व्यक्तींचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. कारण काय आहे, शेतकऱ्यांचं योगदान आहे असं मी का म्हणतो. जसं भाऊसाहेबांनी प्रयत्न केले, निजामाकडून आपल्या संस्थेसाठी निधी उभा केला, ज्या निजामाकडून पैसा कलेक्ट करणं कठीण असतं, त्या निजामाकडून पैसा त्या ठिकाणी निधी देणगी त्या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था उभी करताना आली. एवढी सारी जमीन जी आहे अमरावतीला ही गव्हर्नमेंटकडून प्राप्त करण्यात आली. आणि एक डौलदार अशी रयत शिक्षण संस्थेनंतर जर कोणती संस्था महाराष्ट्रात असेल तर श्री शिवाजी शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेच्या उभारणीत त्या काळातील असणारे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांचं योगदानसुद्धा आहे. तुमच्या ही बाब पक्की लक्षात ठेवा की प्रत्येकानं त्या काळात आपल्या कापसाच्या बंडीवर 1 रुपया, त्या काळातील 62च्या काळातील, आजचा नाही, बरोबर आहे, 62च्या काळातील आपल्या येणाऱ्या प्रत्येक कापसाच्या बंडीवर, त्यावेळेस बाजार समितीत फेडरेशनच्या ठिकाणी कापूस येत होता विक्रीसाठी गावातून. आणि मग त्या ठिकाणी समजा अकोट असेल तर अकोटच्या कॉलेजला, अकोल्याचं कॉलेज असेल तर अकोल्याच्या कॉलेजला शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या बंडीवर स्वखुशीनं पैसा दिलेला आहे भाऊसाहेबांना दान म्हणून. आणि म्हणून ह्या संस्था उभ्या आहेत. आणि ही जाणीव प्रामुख्याने जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपण त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो किंवा कर्मचारी असतो की ही अशी तशी संस्था नाही, ही अशा पद्धतीनं उभी राहिलेली संस्था आहे. मग हे जे वर्क कल्चर, ही जी भावना निर्माण होतं, ही जी आपुलकीची भावना निर्माण होतं, ही एकतर या पद्धतीने निर्माण होईल किंवा तुमची जर कंपनी असेल तर तुम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, तुम्ही मालक म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, ती भावना लोकांमध्ये निर्माण करावं लागेल. मी तुम्हाला काल TCSचं उदाहरण दिलं होतं, टाटा कम्युनिकेशन सर्व्हिसेस. TCSमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीनं मालक आणि कर्मचारी यांचे संबंध आहेत.
कर्मचाऱ्यांना काय लागतं, कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या बाबींची गरज आहे, कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं अडचणी येतात आणि त्यावर मात कशा पद्धतीनं केलं जातं, हे टी सी एसचं टी सी एस जी कंपनी आहे, टाटा कम्युनिकेशन जी आहे, हे पाहतं. आणि म्हणून प्रामुख्याने असं म्हटलं जातं, टी सी एसमध्ये जॉईन झालेल्या व्यक्ती फारसं टी सी एस सोडत नाही, कारण त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीच्या फॅसिलिटीज. आणि ही जी बाब आहे म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना खुश ठेवणं, आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करणं, त्याच्या अडीअडचणींना मदत करणं, ही बाब प्रामुख्याने त्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्क कल्चर निर्माण करण्यासाठी काम करतं. पहा, लक्षात घ्या. म्हणजे एखादा कर्मचारी का काम करतो, त्याला पगार मिळतो म्हणून काम करतो, किंवा मग त्याला त्या कामात आनंद असतो म्हणून काम पडतो. आणि जिथं आपण आनंदानं काम करतो तिथं त्या पद्धतीनं काम चांगलं होतं. म्हणजे कोणती सर्व्हिस इंडस्ट्रीज असेल, इथं सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कोण असेल तर हा काम करणारा कर्मचारी आहे. मग काम करणारा कर्मचारी का महत्त्वाचा आहे, कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध कोणासोबत येतो, ग्राहकांसोबत येतो. जसं मी नेहमी म्हणतो की महाविद्यालय जर एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल तर महाविद्यालयाची दारावर असणारा जो सिक्युरिटी गार्ड असेल, तिथून तर प्राचार्यापर्यंत ही जी चेन आहे, अख्खी चेन, मग त्यात कोणीही असो, या प्रत्येकाचं तेवढंच कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, तेवढाच सहभाग असला पाहिजे विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा. म्हणजे आता बरेचदा आपलं कॉलेज एवढं मोठं आहे की गेटवरच्यानं व्यवस्थित सांगितलं नाही तर तो भरकटत जातो, कुठं जाईल काय जाईल काही सांगता येत नाही. काउंटरवर कोण्या जायचं तिथं त्यांना व्यवस्थित सांगितलं नाही तर आपण काही करू शकत नाही. म्हणजे हे जे ऑब्स्टॅकल्स आहेत जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करायचे. पण हे कधी होईल, ज्या वेळेस त्या कर्मचाऱ्यांमध्ये ती भावना निर्माण होईल. आणि ही भावना कशी निर्माण होते, तर प्रामुख्याने त्या व्यक्तीला मोटिवेट केलं जातं, अभिप्रेरित केलं जातं. मग अभिप्रेरण कसं असतं, बी कॉम फर्स्ट इयरला तुम्ही शिकलेलं. मोटिवेशन एक तर आर्थिक असू शकतं किंवा त्याचा सत्कार आपण करू शकतो. म्हणजे जेव्हा आर्थिक बाबी असतात त्याला लागणारा योग्य असा पगार दिला गेला पाहिजे. त्याला वेळोवेळी त्याचं इंटेन्सिव्ह जे असतात, म्हणजे समजा पगारापेक्षा अतिरिक्त बाब, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळतं, बोनस मिळतं किंवा एखादं बक्षीस मिळालं असेल तर ते पैशाच्या स्वरूपात मिळत असेल तर आपण अधिक बरं वाटतं की ठीक आहे, ओके, मला बोनस मिळालं, मला आनंद होतो. पगारापेक्षा जास्त आनंद बोनसचा होतो, कारण लोकांना पगार हा त्यांचा नेहमीचा असतो, तो त्याच्या खर्चामध्येच जातो. बोनसच्या माध्यमातून ते काहीतरी नवीन करू शकतात. एखादं चांगलं काम केलं असेल, जसं बेस्ट टीचर अवॉर्ड असेल, बेस्ट स्टुडंट अवॉर्ड असेल, बेस्ट रिसर्चर अवॉर्ड असेल, हे अवॉर्ड जे कशासाठी दिले जातात की तुम्हामध्ये ती भावना प्रेरित व्हावी, तुम्हालाही असं वाटावं. जसं आपण एम.कॉमच्या स्टुडंटला यावर्षी बेस्ट रिसर्च अवॉर्ड दिला. का, तर मागच्या वर्षीपासून आपण एक स्कीम लॉन्च केली, जे रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये प्रामुख्याने विद्यापीठाने दिलेलं आहे की 2 रिसर्च पेपर विद्यार्थ्यांनी तयार करावं, कारण रिसर्च कल्चर तयार करायचं आहे. मग रिसर्च कल्चर तयार करायचं आहे तर काय करावं लागेल, विद्यार्थ्यांकडून रिसर्च पेपर तयार करून घ्यावं लागेल. मग रिसर्च मेथडॉलॉजी सब्जेक्ट आहे तुमचा, स्टॅटिस्टिक्स सब्जेक्ट आहे आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस, हे 3 सब्जेक्ट असे आहेत की तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिसर्च पेपर करता येतो. मग आपल्याला पोरांना प्रवृत्त करायचं होतं, तर आपण मागच्या वर्षी जाहीर केलं की हु इज द बेस्ट रिसर्चर आपण अवॉर्ड देऊ. आणि यावर्षी एक मुलगा जो आहे, थोरात नावाचा जो मुलगा आहे, त्याला 9 रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केले वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये. आणि आपण या 26 जानेवारीला त्याला अवॉर्ड दिलं. कशासाठी, की हे पाहून इतरांनीसुद्धा त्या पद्धतीनं काम करायचं. अभ्यास तर आपण करतोच, पास तर आपण होतोच, पण त्यातलं जे स्किल आहे, पेपर रायटिंगचं जे स्किल आहे, ह्या 3 सब्जेक्टचा चांगला अभ्यास केला तर 3rd सेमिस्टरला तुम्हाला पेपर लिहिता येतो. 4th सेमिस्टरला जाताना तुम्ही सहज पेपर लिहू शकता. आणि पेपर लिहिणं म्हणजे तुम्हाला उद्याला एखादा जॉब तर मिळतंच, प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळतं आणि एक रिसर्चचा ॲटिट्यूड तुमचं तयार करतं. आणि आपण त्याच्यात मागच्या वर्षी बीट झालो. यावर्षीसुद्धा पोरं 3rd सेमचे पोरं रिसर्च पेपरच्या तयारीला लागलेले आहे. दॅट इज अ आउटकम्स. हे आउटकम्स पाहिजेत असतात आणि हे अवॉर्डच्या माध्यमातून प्रामुख्याने मिळतात. एखादा बेस्ट कर्मचारी अवॉर्ड तुमच्याकडे दिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लोकांना प्रवृत्त करतं की मी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करावं. म्हणजे एम्प्लॉईला तयार केलं जातं.
आर्थिक लाभ असो, सत्कार असो किंवा मोटिवेशन असो, ह्या सर्व बाबतीतून त्या एम्प्लॉईला तयार केलं जातं. त्याच्यामध्ये वर्क कल्चर निर्माण केलं जातं आणि त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं की कशा पद्धतीनं बिहेव झालं पाहिजे. म्हणजे तुमचा जो ग्राहक आहे त्याला सॅटिस्फॅक्शन कशा पद्धतीने मिळवलं जातं, हे प्रामुख्याने ट्रेनिंग, याचं जी ट्रेनिंग असतं हे ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. हाऊ टू बिहेव विथ द कस्टमर्स, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने, नाही तर आपण तर रफ आहो बिलकुल. वऱ्हाडी माणसं असे आहेत विदर्भातले, त्यातल्या त्यात आपला जिल्हा पश्चिम विदर्भ तर एवढा रफ आहे की आपली भाषाच आपण, मी सुद्धा म्हणजे आय एम ऑल्सो इन्क्लूड, म्हणजे मलासुद्धा बरेचदा असं होतं की रफली बोलल्या जातं, धाडकन बिलकुल. हे पोलाइटलीनेसकडे वळवण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी. जसा एखादा विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी जर तुमच्या शिक्षण संस्थेत दाखल झाला असेल तर त्याच्या समस्यांचं निवारण कसं करता येईल हा प्रश्न आहे. वारंवार त्याच्यासोबत संवाद साधा, त्याच्या अडचणींना मात करा. आणि ठीक आहे, रागावाचं असेल तिथं रागवा, पण त्यांचे जे प्रश्न असतील, मूलभूत प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. दॅट इज कॉल्ड द सर्व्हिसेस. याला सर्व्हिसेस म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर पिरियडला लेक्चर्स प्रोव्हाइड करा. अधिक चांगल्या पद्धतीनं कुठून नोट्स उपलब्ध होतात त्याचं मार्गदर्शन करा. अधिक चांगलं गुगलमध्ये जा, सर्च करा, तयार करा आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. दीज आर कॉल्ड द कन्सेप्ट सर्व्हिसेस. आणि हे वातावरण निर्माण करणं, मग हॉटेल इंडस्ट्री असेल तर तशा पद्धतीने असेल, टुरिझम असेल तर तशा पद्धतीने असेल, उद्या ट्रॅव्हल्स असेल तर तशा पद्धतीनं असेल. म्हणजे बरेचदा असं म्हणतो आपण की काय छान ट्रॅव्हल्स आहेत. छान ट्रॅव्हल्स फक्त दिसण्यानं असतं का? दिसते तर चांगलीच, तिथं असायलाच पाहिजे, स्वच्छता असायलाच पाहिजे. म्हणजे इथून पुण्याला जातो म्हटलं तर ती स्वच्छ असायलाच पाहिजे, ती चांगल्या पद्धतीनं त्याचे ब्लँकेट्स असायलाच पाहिजे. म्हणजे फिजिकल एव्हिडन्सेस जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच एव्हिडन्सेस त्या ठिकाणी असणारा जो ड्रायव्हर आणि कंडक्टर असतो, जो सपोर्टर स्टाफ असतो, तेवढासुद्धा महत्त्वाचा आहे. त्यांना त्या पॅसेंजरच्या अडीअडचणी समजून घेणं महत्त्वाचे आहेत. त्यांना त्या टोनिंगमध्ये बोलणं महत्त्वाचं आहे. इव्हन असंही होतं, आपलं टोनिंग असं रफ असते, काय थांबा ना 5 मिनटं, समोर तर आहेच. तेच जर ठेवूनच पोलाइटली काय. आपण सांगितलं की 5 मिनटानंतर आपल्याला एक स्टॉप आहे आणि तुम्ही थांबू शकता आणि तिथं आपण थांबणार आहे. म्हणजे ह्या पोलाइटनेस जो आहे भाषेमधला, हा सुद्धा त्या ठिकाणी असा आहे. हे ट्रेनिंग प्रामुख्याने दिलं जातं एम्प्लॉईला आणि दॅट इज कॉल्ड द इंटरनल मार्केटिंग. म्हणजे इंटरनल मार्केटिंगचा हा महत्त्वाचा बाब आहे की हे तयार करण्यासाठी इंटरनल मार्केटिंग असतं. मग मार्केटिंग फ्रॉम कोणामध्ये असतं? कंपनी ते एम्प्लॉई. आणि कोण कॉम्पोनंट असतात, कोण घटक आहे? कंपनी आणि एम्प्लॉई. आता इथं दोन गोष्टी आहे. इथं काय करतो आपण? प्रोव्हायडर ऑफ अँड सर्व्हिसेस टू द ड्रायव्हर डिलिव्हर ऑन द प्रॉमिसेस मेड दे मस्ट हॅव स्किल्स. म्हणजे जे प्रॉमिसेस, एक लक्षात घ्या, ज्या विश्वास आपण एक्सटर्नल मार्केटिंगमध्ये ग्राहकांना दिलेला आहे, तो विश्वास कशा पद्धतीनं देता येईल, त्या विश्वास देण्यासाठी, तो विश्वास दिला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी कोणते स्किल्स आपल्या कर्मचाऱ्यामध्ये लागतील, कोणत्या ॲबिलिटीज आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये लागतील, आणि त्या तयार करण्याचं काम इंटरनल मार्केटिंगमध्ये केलं जातं. म्हणजे जे काही प्रॉमिसेस आपण जो विश्वास दिलेला आहे, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरनं जरी विश्वास दिला असेल, म्हणजे आपल्या कंपनीनं जरी ग्राहकांना सांगितलं असेल की हे आमच्याकडे आहे, पण हे आहे, हे पूर्णत्वामध्ये कधी जाईल? ज्यावेळेस तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ते गोष्टी असतील, त्या विश्वास संपादन करण्यासाठी किंवा विश्वास पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागतं, जी ॲबिलिटी लागतं, ती क्षमता तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण योग्य दिशेने प्रवास करू असं वाटतं. अदरवाईज नाही. अदरवाईज सर्व्हिस इंडस्ट्री एवढ्या झपाट्यानं मागं जाल तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये की आपण विचारही करू शकत नाही. कारण ग्राहक टिकून ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा भाग सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असतो. प्रॉडक्ट आहे,
प्रॉडक्ट काय आज ठेवलं, आज नाही उद्या विकलं जाईल, पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तसं होत नाही. सर्व्हिसेस ह्या नाशवंत असतात, सेवा ह्या नाशवंत असतात. आज गेली तर आजच, उद्या त्याची पुन्हा पुनरावृत्ती होत नाही. उद्या देईल पण कालची वापस येणार नाही, आणि त्यामधून जो आर्थिक मोबदला आहे तो मोबदला प्राप्त होणार नाही. म्हणून प्रामुख्याने त्याला ट्रेनिंग देणं महत्त्वाचं असतं. जे प्रॉमिसेस आपण केले असतील ते प्रोव्हायडरला आणि त्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे आता याच्यातले की कॉम्पोनंट्स कोणते आहेत? सर्वात महत्त्वाचं, पुन्हा रिपीट करतो, की मोटिवेटिंग द एम्प्लॉईज. आपले जे ग्राहक असतील त्यांना मोटिवेट करणं, अभिप्रेरित करणं, मग तो एक तर आर्थिक मोबदला असेल किंवा त्याचा सत्कार असेल. टीचिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन टेक्निक्स, एम्प्लॉईला हे महत्त्वाचं आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा सर्वात महत्त्वाचा, म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधला जर महत्त्वाचा भाग असेल तर ग्राहकांचं समाधान. तुम्हाला आपण सहज बोलतो बरेचदा, की आपण जनरली बोलतो की नाही तुमचं काम छान आहे, तुमच्याकडे यायला आम्हाला आवडतं. असं का म्हणतो आपण? जसं मी म्हटलं की मला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी जातो, की मला पुण्याला जायचं असेल तर मला अकोल्यातली जर ट्रॅव्हल्स म्हणायची असेल तर मला सिम्बा ट्रॅव्हल्स जे आहे ती मला आवडते, किंवा पुण्याहून येणारी जर असेल, नागपूरहून येणारी असेल तर युगा ट्रॅव्हल्स म्हणून आहे, ह्याच आवडतात. कारण त्यांच्या सर्व्हिसेस त्या पद्धतीने असतात आणि आपण त्यांना अपील करतो की ओ नाईस नाईस वर्क. हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जर विचार केला की त्याच पद्धतीच्या सर्व्हिसेस, तर वारंवारिता जी आहे कस्टमरची येण्याची, रिपिटेशन जे आहे वारंवारता ते वाढत जातं. आणि हे सॅटिस्फॅक्शन टेक्निक जे असतात त्या आपल्या कर्मचाऱ्यांना, छोटी छोटी गोष्ट असते. म्हणजे मी बरेचदा म्हणतो की आता आपल्याकडे अशी परिस्थिती असते की आपल्या स्वागत कक्षावर स्वागत करणारी व्यक्तीच नसते. काय पाहिजे, कशासाठी आले, कोण पाहिजे, हे उत्तरं अशा पद्धतीचे स्वागत कक्षावर असूच नाही. एवढ्या पोलाइटली स्वागत कक्ष असायला पाहिजे की काय काम आहे, कोणत्या पद्धतीचं काम आहे, ओके हे असं आहे का, ओके मी तुम्हाला काय मदत करू. ही जी ट्रेनिंग असतं, हे जे टेक्निक असतात, हे समोरच्याला तुमच्यासमोर उभं करण्यासाठी, तुमच्या इंडस्ट्रीचं नाव लौकिक वाढवण्यासाठी कामी करतात. आणि हे टेक्निक सॅटिस्फॅक्शनकडे, एखादं काम नको होऊ देणं, पण ते नको होऊ देणारं काम तुम्ही जर त्याला व्यवस्थितरित्या हाताळलं असेल, सर्व्हिस दिली असेल, तर त्या ठिकाणी तो तुम्हाला सॅटिस्फाय करून केलेला असेल, उद्या होईल, ओके. पण त्याचंच ते सॅटिस्फॅक्शन होणं गरजेचं असतं. आणि इथं प्रामुख्याने जे कम्युनिकेशन स्किलचा पार्ट येतो, हा त्या ठिकाणी स्किल डेव्हलप केले जातात. म्हणजे कम्युनिकेटिंग कंपनी अँड गोल्स रेग्युलर. इव्हन हे करण्यासाठी जे तुमचे ध्येय धोरणं आहेत, हे सातत्यानं तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत शेअर झालं पाहिजे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की श्री शिवाजी कॉलेजचा उद्देश काय, की डाऊनवर्ड आहे, शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे, या थीमवर आपण काम करतो. की लास्ट वन जो असेल त्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी काय करता येईल, हे प्रामुख्याने एम आपण घेऊन काम करतो, हा गोल आपण घेऊन काम करतो, हा ऑब्जेक्टिव्ह घेऊन काम करतो. आणि हे प्रत्येक एम्प्लॉयापर्यंत पोचलं पाहिजे. मग एकदा लागले म्हणजे झालं का? नाही. एकदा नोकरीवर लागले म्हणजे संपलं का? नाही. तुम्हाला त्या पद्धतीनं तयार करावं लागेल. तुमचे जे मालक असतात, तुम्हाला त्या मालकांना हे पाहावं लागेल की खरंच आहे का, अशा पद्धतीनं हा कर्मचारी डेव्हलप होत आहे का, तर त्याला ठेवा, अदरवाईज काढून टाका. म्हणजे ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची असते. म्हणजे आपल्याला गोल्स जे आहेत, उद्दिष्ट जे आहेत, ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. मॅनेजमेंट ऑफ द चेंज, काही बदल तुम्हाला करावं लागतात, ते सुद्धा तुम्ही करायला गेले पाहिजे. आणि ट्रेनिंग आणि गुड पे हे महत्त्वाचं असतं. म्हणजे हे सर्वच्या सर्व प्रकार कशात येतात, इंटरनल मार्केटिंगमध्ये येतात. हे इंटरनल मार्केटिंगचे प्रकार असतात की ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा कर्मचारी, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमचा कर्मचारी सर्व्हिस देण्यासाठी तयार करता. म्हणजे साधी गोष्ट आहे की मी जर एखाद्या नवीन इंडस्ट्री जॉईन केली असेल, सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री मी जर जॉईन केली असेल, मला त्या इंडस्ट्रीचे गोल्स काय आहेत हे माहीत असायला पाहिजे. ती इंडस्ट्री कशासाठी काम करते हे माहीत असायला पाहिजे. त्या इंडस्ट्रीचे ऑब्जेक्टिव्स काय हे माहीत असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मला काय करायचं आहे हे माहीत असायला पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी माहीत होतात, त्यामध्ये सहजता येते आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, कामंसुद्धा करू शकतात. याला इंटरनल मार्केटिंग असं म्हटलं जातं.
लक्षात घ्या, इंटरनल मार्केटिंग आणि एक्सटर्नल मार्केटिंग 2 पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. म्हणजे आज पुन्हा आपण रिपीट करू आणि पुढच्या पिरियडला आपण नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग असं म्हटलं जातं, जी प्रामुख्याने प्रत्यक्ष कोणामध्ये राहतं, ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हायडर करणारा एम्प्लॉई यामध्ये राहतं. पुन्हा लक्षात घ्या 3 फॅक्टर. म्हणजे आता इथं आपण यामध्ये इंटरनल मार्केटिंगमध्ये कोणते महत्त्वाचे आहेत, यामध्ये अभिप्रेरण महत्त्वाचं आहे, ज्याला मोटिवेशन आपण म्हणतो, की आपल्याला कर्मचाऱ्याला आपल्याला अभिप्रेरित करावं लागेल, वेळोवेळी त्याला प्रवृत्त करावं लागेल चांगलं काम करण्यासाठी. आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांना जी काही सॅटिस्फॅक्शन टेक्निक असतात, ग्राहकांचं समाधान कसं होईल याची काही जी तंत्र असतात, ही तंत्र आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अवगत करावं लागेल. जसं मी म्हटलं की साधं बोलण्यावर आहे, साधं बोलण्यावर सुद्धा आहे, की तुमच्याकडे आलेला जो माणूस असेल त्याला कशा पद्धतीनं बिहेव करता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, काही गोष्टींमध्ये रफनेस असू शकतं, एखादा नसेलच ऐकत तर रफनेस असू शकतं, पण सातत्यानं ही रफनेस तुम्हाला तुमचा माणूस दूर सोडत. आणि म्हणून पोलाईटनेस त्या ठिकाणी असावं, चांगल्या पद्धतीनं संवाद साधता यायला पाहिजे. आणि मग याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल, जे स्किल्स लागतात तुम्हाला, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ॲबिलिटीज ज्या लागतात त्या तयार केल्या जातात. बरेच त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात की योगा केंद्र आहेत काही ठिकाणी. आता कशासाठी आहेत, की एक प्रकारचं स्टँड तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं, एक प्रकारचं बेल्ट. म्हणजे चांगल्या पद्धतीनं ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी हे सर्व गोष्ट. मी एक अजून चांगली ॲक्टिव्हिटी MIT कॉलेज ऑफ द इंजिनिअरिंग पुण्याला पाहिली होती, की 11 वाजता शार्प जिथं असाल तिथं पसायदानाला सुरुवात होते. पसायदान सर्व परिसरामध्ये ऐकवलं जातं. नसेल होत काही परिणाम, फारसा परिणाम आपण जर विचार केला, पण कुठंतरी एक क्षण आपण आपल्या मनाला आणि जिथं आपण नतमस्तक होतो त्याला जुळलं जातं आणि ते ऐकल्यानंतर पुन्हा जैसा तो व्यवहार सुरू होतो. पण ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. म्हणजे तुमच्यामध्ये काही स्किल्स निर्माण करायच्या आहे, इतक्या चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा आपण विचार करतो, साधं जरी असेल, प्लेट्स कशी ठेवली पाहिजे इथून होतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी आहेत. जसं आता तुम्ही घरी काम करता, आता समजा सगळीकडे बफे आला आहे त्यामुळे काही प्रश्न नाही आहे, पण जर आपण एखादी सर्व्हिस म्हणून जेव्हा आपण विचार करतो की ही सर्व्हिस आहे, छोटंसं आहे, की ताट वाढणं ही आपण जीव घालणं ही सर्व्हिस आपण जर विचारात घेतली तर ताट कशा पद्धतीनं वाढलं गेलं पाहिजे, जेवण वाढत असताना काय लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता लक्षात घ्या, मी जेव्हा एखादे पैसे देऊन जेवण करायला जात असेल, मी पैसे दिलेले असतात, बोर्ड बाहेरच वाजलेले 160 रुपीज फॉर 1 थाली. माझ्या डोक्यात काय असते, 160 दिले ना, मग यांनी मला मी न मागता त्यांनी येऊन विचारायला पाहिजे. सिम्पल थिंग आहे की जेव्हा आपण वाढतो तर जेवणाऱ्यांना थोडं मागायचं असतं की हे आण ते आण, वाढणाऱ्यांना विचार करायचं असतं की याच्या ताटात काय नाही आहे आणि ते त्याला प्रोव्हाइड कर. सिम्पल थिंग आहे, बेसिकली सिम्पल थिंग. जेवणारा कधी सॅटिस्फाय असतो की ज्या वेळेस त्यानं न मागता त्याच्यापर्यंत ती वस्तू पोहोचत असेल. ठीक आहे, त्याला नसेल लागत तर तो नाही म्हणेल, पण त्याच्यापर्यंत ती पोहोचत असेल तर तो सॅटिस्फॅक्शन असतं. दॅट इज कॉल्ड द सॅटिस्फॅक्शन. सिम्पल आहे की नाही सिम्पल. एक तुमचा वेटर आहे, जो वेटर कॉल केल्यावर येतो. एक वेटर आहे जो वेटरला कॉलच करावा लागत नाही, तो तुमच्या जी थाली आहे त्या ताटावर नजर ठेवून असतो की याच्यातलं काय संपलेलं आहे, मला ते प्रोव्हाइड करायचं आहे. किती साधी गोष्ट आहे. दॅट इज कॉल्ड द टेक्निक्स. म्हणजे सॅटिस्फॅक्शनमधलं हे साधं तंत्र आपण विचारात घेतलं की मला काय करायचं आहे. माझ्या कर्मचाऱ्यांना ते ट्रेनिंग दिलं की बाबा उद्या तू सर्व्हिस देणार आहे तर सर्व्हिस देताना त्याला कॉल करायचा प्रश्न नको येऊ देऊ, तू त्याच्यापर्यंत पोच, त्याची जी गरज आहे ती पूर्त करणं. म्हणजेच या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन लेवल वाढत जाते. आणि ही बिल्ड करणं, याचे टेक्निक जे आहेत, हे टेक्निक छोट्या छोट्या गोष्टी असतात, ऑब्झर्वेशनमधून ह्या गोष्टी येतात आणि ह्याच शिकवणं. एखादी प्लेट आहे ती कशी सजली पाहिजे, म्हणजे ताट मांडण्याची पद्धत आम्हाला लहानपणी आम्हाला शिकवायची घरात, खटल्याच्या घरात, सोप्या शब्दात
ए मीठ इथं वाढ, याच्या बाजूनं चटणी वाढ, याच्या बाजूनं पापड वाढ, याच्या बाजूनं भाजी वाढ, याच्या बाजूनं भात वाढ, मधात वाटी ठेव आणि इथं पोळी ठेव. एक जरी चुकलं तर पाठीत धपाटा मिळायचा. दॅट मीन्स दे ट्रेन यू. ते तुम्हाला ट्रेन करत होते, तयार करत होते. सेम कन्सेप्ट घेऊन आपण जर समोर आलो, आपण जर एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्री उघडण्याचा समोर आलो, तर आपल्याला ते लक्षात येईल की तुम्ही सजवलेलं ताट पहिलं सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे पहिलं समाधान ग्राहकांचं काय राहतं की त्याच्या नजरेसमोर आलेली ती प्लेट कशा पद्धतीनं सजवलेली आहे. फर्स्ट सॅटिस्फॅक्शन. आनंदाने जेवायला सुरुवात करतो आणि त्यानंतर नेक्स्ट असतं की त्यानं न मागता ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोचणं. अन्न पाणी असं म्हणायचं काम करत नाही, अन्न भाजी असं म्हणायचं काम नसलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड द सॅटिस्फॅक्शन टेक्निक, सिम्पलमध्ये बिलकुल. मग असं कोणताही उद्योग असो, कोणतीही सेवा असो. उद्या तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल्सनं जाता, ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा तुम्हाला न मागता काही गोष्टी आल्या असतील, न मागता तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाल्या असतील, न मागता तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड केली असेल. दॅट इज अ सिम्पल वे. एखादा टुरिझम इंडस्ट्री असेल, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते त्यांनी वेळेवर प्रोव्हाइड केलं असेल. 4 वाजलेले आहेत, सकाळपासून प्रवास सुरू आहे, जेवण झालं, दुपारी अजून आराम झाला आणि 4 वाजता चहा आला. दॅट इज कॉल्ड द सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जेव्हा जी गरज लागतं, माणसांना जी गरज लागतं आनंदासाठी, ती त्याला त्या क्षणी जर प्रोव्हाइड होत असेल, दॅट इज अ गुड सिस्टीम. आणि हे टेक्निक्स डेव्हलप करणं हे सर्व्हिस इंडस्ट्री. म्हणजे आता मेडिकलचं जर असेल तर मेडिकलमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बॉम्बे हॉस्पिटलचा एक अनुभव शेअर करतो आणि काय असतं टेक्निक्स. बॉम्बे हॉस्पिटलला जेव्हा माझ्या आईचं ऑपरेशन होतं, आम्ही तिथं गेलो, ॲडमिट पेशंट केला आणि त्यानंतर स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की ओके, फक्त 2 जण. पण जेव्हा मी ऑब्झर्व केलं की आईला दिलं जाणारं फूड, आईला दिलं जाणारं फ्रूट्स, आईला दिली जाणारी औषधी याच्या टायमिंगमध्ये किंचितही बदल होत नव्हता, किंचितही नाही. आणि इतक्या पोलाइटली ते सर्व करत होते की मला त्या ठिकाणी पाहूनच समाधान वाटत होतं की छान, इतकं व्यवस्थित आहे. दॅट इज कॉल्ड द हॉस्पिटल. नाही तर आपल्या इकडे आवाज द्यावा लागतो, या ना, औषध कधी देता, किती वाजता सलाईन लावायचं आहे. नथिंग, नॉट अ सिंगल. म्हणजे एकही अशी बाब नव्हती की जिथं मला सांगायचं काम पडलं ॲज अ पेशंट म्हणून, पेशंटचा सपोर्टर म्हणून, की हे माझ्या पेशंटला लागतं. दॅट इज कॉल्ड द टेक्निक्स. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ज्या सॅटिस्फॅक्शनकडे घेऊन जातात. आणि हे सॅटिस्फॅक्शन देणारे टेक्निक्स कोणाला पॉईंट आऊट करायला लागतात? हा जो मालक असेल आणि तो मालक यांना पॉईंट आऊट करायचं की माझ्या इंडस्ट्रीमध्ये, माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतेही छोटे छोटे टेक्निक्स आहेत जे मला ग्राहकांना पर्यंत पोहोचण्यासाठी माझा कर्मचारी ट्रेन करायचा आहे. कम्युनिकेशन स्किल असेल, हाऊ टू बिहेव विथ अ कस्टमर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टीचे उदाहरणं दिले. तशा तुमच्या इंडस्ट्रीमधल्या, तुमच्या सेवेमधल्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करणं आहेत आणि त्यातून ते तयार करणं आहेत. हे टेक्निक्स, हे स्किल त्याच्यापर्यंत प्रोव्हाइड करा, त्या एम्प्लॉईला तयार करा. दॅट इज कॉल्ड द मॅनेजमेंट. काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे एखाद्या वेळेस तोच तो जॉब करून बोर होतो माणूस, तर तो चेंज ऑफ मॅनेजमेंटसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की गुड पे आणि वर्किंग कंडिशन. हे सारं तर त्याच्याकडून अपेक्षा करता. कर्मचाऱ्यांनी असं केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी तसं केलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ओके. व्हॉट अबाउट ही, त्याच्याविषयी काय? आणि त्यात सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो की गुड पे आणि वर्किंग कंडिशन. चांगला पगार मिळत असेल तर कोणी आनंदानं काम करेल आणि ज्या ठिकाणी वर्कप्लेसला वर्किंग कंडिशन चांगल्या असतील तर कोणीही आनंदानं काम करेल. वर्किंग कंडिशन म्हणजे काय? आता बेसिक नीड्स असतात आणि अतिशय नीड्स कमी असतात. तुम्ही ज्या ठिकाणी असतात ती वातावरण स्वच्छ असावं, शुद्ध असावं, साफ असावं, पाण्याची सोय असावी, युरिनलची सोय असावी आणि तुम्हाला वॉशरूम वगैरेच्या सोयी असाव्यात, जेणेकरून जर थकवा वाटला असेल किंवा एखादी रेस्टरूमसुद्धा असावी. आणि ह्या सर्व सोयी असतील तर तो कर्मचारी त्याचा उपभोग करू शकतो आणि त्याला ते सहजता वाटतं. आणि हे सर्व माझ्याकडे आहे. जसं मी नेहमी म्हणतो की मला डिपार्टमेंटला ज्या गोष्टी लागतात ती मी तयार करतो आणि मोकळं होतं, कारण मी डिपार्टमेंट माझं आहे असं समजून जेव्हा काम करत असेल त्यावेळेस माझे सोबत सहकारीसुद्धा त्याच पद्धतीनं काम करतात आणि ते आनंदी असतील तर काम होतं. ओके. घरी
ऑनलाईनचा प्रॉब्लेम येतो बरेचदा. तर मग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्याला ती ऑनलाईन क्लासची फॅसिलिटी जर क्लासमध्ये कॉलेजमध्ये अवेलेबल करून दिली तर आपल्या मुलांचे क्लासेस मिस होणार नाही. वर्किंग कंडिशन आहे लक्षात घ्या की ज्या कंडिशन्स आज पेंडाईकमध्ये प्रत्येकजण घरून क्लास घेतो, ओके, पण काही कारणानं आजचा क्लास सकाळी नाही घेऊ शकला तर कॉलेजमध्ये आल्यानंतर तो घेऊ शकला पाहिजे. आणि ती वर्किंग कंडिशन त्या ठिकाणी असणारी जी फॅसिलिटीज आहेत ती त्याला प्रोव्हाइड केली पाहिजे. थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी त्याला एखादी रूम असेल तर ती प्रोव्हाइड केली पाहिजे. थोडंसं चहा प्यायचं असेल तर कॅन्टीन रिफ्रेशमेंट त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी, वर्किंग कंडिशन, लाईट प्रॉपर त्या ठिकाणी जिथं काम करतो त्या ठिकाणी प्रॉपर लाईट, त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर हे प्रॉपर असेल तर चांगल्या पद्धतीनं काम करतो. आणि सॅलरी जर व्यवस्थित असेल तर कोणीही आनंदानं काम करतं. आणि ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपल्याला इथं लक्षात घ्यायचे आहे. ओके, थँक्स टू ऑल. नेक्स्ट पिरियडला आपण पाहणार आहे. सर्वांनी या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्या की या पद्धतीनं आपले पिरियड सुरू होतील. ओके, थँक्स टू ऑल. हो, हो.